नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. राधानगरी तालुक्यातील राशिवडे ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराच्या निषेधार्थ भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन मंचच्या वतीनं उपोषण करण्यात आलं. या ग्रामपंचायतीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे आजी माजी सरपंच, उपसरपंच आणि गाव कारभाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. राधानगरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ आणि मोठ्या लोकसंख्येचं गाव म्हणून राशिवडे गावाची ओळख आहे. आठवडी बाजारासह व्यापारपेठ, बँका, विविध कंपन्यांची कार्यालयं या गावात आहेत. ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत, पण विकास कामं मात्र फारशी झालेली नाहीत. आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालाय. याच्या निषेधार्थ विलासराव मोरे, सचिन रणदिवे, कॉम्रेड बलदेव चौगुले, पुरुषोत्तम काणकेकर, ज्ञानदेव चौगुले, रामचंद्र चौगुले, इस्माईल जमादार, सागर वन्हाळकर, सुनील पाटील, धोंडीराम देवकळ यांनी ग्रामपंचायतीसमोर साखळी उपोषण सुरू केले. सन 2001 पासून आज अखेरच्या ग्रामपंचायतीमधील कारभाराची चौकशी करावी, मनमानीपणा आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करावी, बिरदेव मंदिर विकास निधी, पेयजल योजना, रस्ते बांधणी आणि 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. आरोपबाजीमुळे आजी माजी सरपंच, उपसरपंच आणि गाव कारभाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. लष्करातील जवानांबद्दल सर्वच घटकांमध्ये आदर आणि आपुलकी असते. ड्युटीवर जाताना आणि घरी परत आल्यानंतर सैनिकांची आदरपूर्वक विचारपूस केली जाते. करवीर तालुक्यातील कोथळी इथल्या ग्रामस्थांनी सेवानिवृत्त जवानाचा गौरव करून सैनिक आणि देशप्रेम दाखवून दिलंय. करवीर तालुक्यातील कोथळी गावातील काही तरुण भारतीय सेना आणि सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. सीमा सुरक्षा दलात 17 वर्षांची सेवा बजावल्यानंतर संदीप बाळू आमते सेवानिवृत्त झालेत. सेवानिवृत्तीनंतर गावात येणाऱ्या संदीप आमते या जवानाचं गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं. गावातील बस थांब्यापासून ग्रामदैवताच्या मंदिरापर्यंत खुल्या जीपमधून संदीपची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मिरवणूक मार्ग रांगोळीनं सजला होता. ठिकठिकाणी संदीपवर पुष्पवृष्टी केली जात होती. अशा पद्धतीनं जवानाचा गौरव करून कोथळी ग्रामस्थांनी सैनिकांप्रती असलेलं प्रेम दाखवून दिलंय. पन्हाळा तालुक्यातील किसरोळ इथल्या प्राथमिक शाळेतील 2 शिक्षकांच्या अकार्यक्षमतेबद्दल आणि कामचुकारपणामुळे पंचायत समितीच्या मासिक सभेत वादळी चर्चा झाली. त्या कामचुकार शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. पन्हाळा पंचायत समितीची मासिक सभा सभापती वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. किसरोळ इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक सुहास कांबळे आणि राजू खाडे यांच्या कार्यपद्धतीवरून जोरदार चर्चा झाली. हे दोन्ही शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांवर अरेरावी करत असल्याचा आरोप करण्यात आला. खाडे आणि कांबळे यांच्या कामचुकारपणामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. गुणवत्ता घसरल्यामुळे जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीची बदनामी होते आहे. असं असतानाही शिक्षण विभाग कामचुकार शिक्षकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य PD पाटील आणि रवींद्र चौगुले यांनी केलाय. या दोन्ही शिक्षकांना निलंबित करावं अशी मागणी करण्यात आली. त्या दोन्ही शिक्षकांची शिक्षण विभागाने चौकशी करून कारवाई करावी असे निर्देश सभापती वैशाली पाटील यांनी दिलेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामातील त्रुटीमुळे पात्र लाभार्थी वंचित राहत असल्याचंही निदर्शनास आणून दिलं. उपसभापती रश्मी कांबळे, अनिल कंदुरकर, संजय माने यांनीही चर्चेत भाग घेतला. गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे यांनी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. पोलीस उपाधीक्षक RR पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं खाकी वर्दीला जनमानसात प्रतिष्ठा मिळवून दिली असं प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे दबंग पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केलं. सांगली जिल्ह्यातील अंजनी ग्रामस्थांच्या वतीनं RR पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार आयोजित केला होता. या सोहळ्यात ते बोलत होते. पोलीस दलातील विविध पदांवर उत्कृष्ट कामगिरी बजावल्यानंतर पोलीस उपाधीक्षक RR पाटील 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. RR पाटील यांचं जन्मगाव असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गोडाम, कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, तासगावच्या आमदार सुमनताई पाटील, RR पाटील यांच्या मातोश्री भागीरथी पाटील आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत RR पाटील यांचा सत्कार करण्यात आला. चिरंजीव राहुल पाटील यांनी वडिलांची कार्यपद्धती आणि कुटुंबियांसोबतचं नातं यावर भावनिक भाष्य केलं. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी तात्यांच्या कामाची पद्धत आणि जनसंपर्काबद्दलचे अनुभव सांगितले. जिद्द, चिकाटी, कामाविषयी निष्ठा आणि अथक परिश्रम या गुणांमुळे तात्या श्रेष्ठ ठरले. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं असल्याचं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद खऱ्या अर्थानं तात्यांनी सिद्ध करून दाखवलंय.
सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली. अफाट जनसंपर्क आणि सेवाभावी तत्वानं काम करणारं व्यक्तिमत्व म्हणूनच त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचं पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितलं. यावेळी अंजनी ग्रामस्थांसह आर पाटील यांना मानणारे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. जय शिवराय किसान संघटनेच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त 11 ऑक्टोबर रोजी वाठारतर्फे वडगाव इथं शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने आणि सचिव अतुल पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यंदाच्या ऊस गळीत हंगामात एफआरपीचे 3 तुकडे न पाडता एकरकमी एफआरपी मिळावी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरीव मदत मिळावी यासह अन्य मागण्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा 11 ऑक्टोबरच्या शेतकरी मेळाव्यात ठरवली जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाठारतर्फे वडगाव इथल्या इरा हॉलमध्ये दुपारी 2 वाजता शेतकरी मेळावा होणार आहे, अशी माहिती शिवाजीराव माने यांनी दिली. पत्रकार परिषदेला सदाशिव कुलकर्णी, बंडा पाटील, घनश्याम गायकवाड, प्रल्हाद पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मेजर बंडू जाधव फाउंडेशन आणि मुंबईतील माजी आमदार अशोकराव जाधव यांच्या मदतीतून पन्हाळा तालुक्यातील कोलोलीसह दुर्गम भागातील गावात नागरिकांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील काही गावांमध्ये अजूनही शासकीय सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. रस्त्यांची दुरवस्था, दळणवळणाच्या साधनांचा अभाव अशा कठीण परिस्थितीत अतिदुर्गम भागात इथल्या नागरिकांना जीवन जगावं लागतंय. सेवानिवृत्त सुभेदार नंदकुमार जाधव यांच्या मातोश्रींना दवाखान्यात नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. दुर्गम भागामुळे रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेऊन नंदकुमार जाधव यांनी सेवाभावी कामासाठी मेजर बंडू तातोबा जाधव यांच्या नावानं फाउंडेशन स्थापन केलं. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय जाधव यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात केली. ही माहिती मिळताच कोलोलीचे सुपुत्र आणि मुंबईतील अंधेरी मतदारसंघातील माजी आमदार अशोकराव जाधव यांनी एक सुसज्ज रुग्णवाहिका मेजर जाधव फाउंडेशनला दिली. या रुग्णवाहिकेचं गावात वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. माजी आमदार अशोक जाधव यांनी या रुग्णवाहिकेची चावी फाउंडेशनचे अध्यक्ष नंदकुमार जाधव यांच्याकडे सुपूर्द केली. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना आणि गावकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, मनसेचे पुंडलिक जाधव, मंडलाधिकारी रितीश ढेंगे, आरोग्याधिकारी डॉक्टर कुणाल चव्हाण, संभाजी जाधव, संजय पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. मानसिक, आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या महिला सक्षम झाल्या तरच संपूर्ण कुटुंब स्वयंपूर्ण होईल, असं प्रतिपादन मानिमी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर भारती चव्हाण यांनी केलं. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक इथं महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं नवस्फूर्ती मागासवर्गीय संस्था, परशुराम विद्यालय आणि राशिवडे कलाक्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं महिला मेळावा आयोजित केला होता. उपस्थित महिलांना मास्क, सॅनिटायझर, सॅनिटरी नॅपकिन वितरित करण्यात आलं. डॉक्टर भारती चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. कौटुंबिक हिंसाचार आणि भांडणतंटे दाखवणाऱ्या मालिकांपासून महिलांनी दूर राहावं असा सल्ला त्यांनी दिला. आनंदराव शिंदे यांनी महिला सक्षमीकरणाची गरज विशद केली. यावेळी SS कांदळकर, शारदा वाडकर, शिवाजीराव कदम, विशाल देशमुख, कल्पना नंदकर, साधना पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.
कुंभी कारखान्यावर 450 कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर असताना पुन्हा इथेनॉल प्रकल्पाच्या नावाखाली 76 कोटी रुपयांचं कर्ज कुणाच्या फायद्यासाठी असा आरोप सर्वसाधारण सभेत करण्यात आला। दरम्यान कारखान्याच्या शेअर्सची किंमत 10,000 रुपयांवरून 15,000 रुपये करण्याच्या पोटनियम दुरुस्तीला सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली। करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची 60वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली। चंद्रदीप नरके यांनी कामकाजाचा आढावा घेतला। बोर्ड सचिव प्रशांत पाटील यांनी नोटीस वाचन केलं। सहजीव प्रकल्प आणि डिस्टिलरी आधुनिकीकरणाच्या नावाखाली कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा केल्याचा आरोप बाळासाहेब खाडे यांनी केला। कामगार, तोडणी वाहतूकदार यांची बिलं अजूनही दिलेली नाहीत। कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असताना पुन्हा 76 कोटी रुपये कर्ज काढून इथेनॉल प्रकल्प उभा करणं अत्यंत धोक्याचं आहे, असं खाडे यांनी सांगितलं। कुंभी कारखान्यावर 450 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचा आरोप एकनाथ पाटील यांनी केला। अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तर दिलं। यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर, कार्यकारी संचालक अशोक पाटील, अजित नरके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। हातकणंगले तालुक्यातील माले इथल्या आधार सेवाभावी संस्थेच्या वतीनं गरीब, गरजू, निराधार आणि विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्यात आलं। माजी आमदार राजीव आवळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। हातकणंगले तालुक्यातील माले इथल्या आधार सेवाभावी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीनं बौद्ध विहार परिसरातील गरीब, गरजू, निराधार आणि विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्यात आलं। कोरोना संसर्गामुळे अनेकांचा रोजगार गेला। गरीब, गरजू कुटुंबियांना 2 वेळचं पोटभर जेवण मिळणं कठीण झालं होतं। अशा प्रसंगी आधार सेवाभावी सेवा संस्था गरजू घटकांच्या मदतीसाठी धावून आली। या संस्थेचे दातृत्व वाखाणण्याजोगं आहे, असं प्रतिपादन माजी आमदार राजीव आवळे यांनी केलं। यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष महम्मद महात, माजी सरपंच सविता कांबळे, इम्रान मुजावर, सुनील कांबळे, संतोष खोत यांनी मनोगत व्यक्त केलं। राधानगरी तालुक्यात भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सव साजरा होतोय। तालुक्यातील 13 गावातील 15 ठिकाणी दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। गावागावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात घटस्थापनेपासून विधिवत पूजा केली जाते आहे। तुरंबे इथल्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून 1 लाख रुपयांची चांदीची पालखी ग्रामदैवत महालक्ष्मी देवस्थान समितीला दिली आहे। राधानगरी तालुक्यातील गावागावात ग्रामदैवतेच्या मंदिरात चैतन्यदायी आणि मंगलमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सव साजरा होत आहे। पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशा, हलगी घुमणं अशा वाद्यांच्या गजरात 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापना झाली। राधानगरी, कसबा, तारळे, सरवडे, घोटवडे, धामोड, तुरंबे अशा 13 गावात 15 ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। नवरात्रोत्सव शांततेनं आणि नियम पाळून साजरा करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक आप्पासो कोळी यांनी केलंय। पालखी सोहळ्यामध्ये पारंपरिक वेशभूषेतील महिलांचा सहभाग लक्षणीय ठरत आहे। तुरंबे गावातील पालखी जीर्ण झाली होती। नवीन पालखी घेण्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून 1 लाख रुपये जमा केले। या निधीतून चांदीची पालखी तयार करण्यात आली आहे। या पालखीची महिला वर्गाच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात मिरवणूक काढून ग्रामदैवताच्या मंदिरात आणण्यात आली। त्यानंतर ही पालखी महालक्ष्मी देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली। यावेळी जलकलश पूजन करण्यात आलं। या सोहळ्यात पंचायत समिती सदस्य सुशीला भावके, सरपंच मयुरी भावके, उपसरपंच अजय खोत, मंगल कोळी, शामराव भावके, विजय बलुगडे, शिवाजी कोळी, विश्वनाथ तहसीलदार, शिवाजी मगदूम, लहू जरग, सागर भावके, दिलीप देवर्डेकर, विजय साबळे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते। समाजातील शेवटच्या घटकाला आधार देणाऱ्या माजनाळ इथल्या सारथी फाउंडेशनला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन आमदार विनय कोरे यांनी दिलं। सारथी फाउंडेशन शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। पन्हाळा तालुक्यातील माजनाळ इथं सारथी फाउंडेशन शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचं उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून संघटित झालेल्या तरुणांनी समाजोपयोगी अनेक कामं केली आहेत। समाजातील शेवटच्या घटकाला आधार देणाऱ्या सारथी फाउंडेशनला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन आमदार कोरे यांनी दिलं। यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, पीजी शिंदे, राजू सूर्यवंशी, फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील, भिकाजी गुरव, कृष्णा गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात। गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स। भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते। महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते।
गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बास नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. आमदार विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पन्हाळा तालुक्यातील आळवे इथं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरामध्ये 31 व्यक्तींनी रक्तदान केलं. आमदार विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पन्हाळा तालुक्यातील आळवे इथं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कोरोना काळात रुग्णसंख्या वाढली, त्यातच डेंग्यू सारख्या साथीनंही डोकं वर काढलं. परिणामी गरजू रुग्णांसाठी रक्ताची टंचाई जाणवू लागली. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सामाजिक कार्यकर्ते युवराज गायकवाड, शिवाजी गायकवाड, डॉक्टर पांडुरंग खामकर यांच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या या शिबिरात 31 व्यक्तींनी रक्तदान केलं. यावेळी आनंदा चौगुले, लहू खाडे, सागर गायकवाड, बाजीराव गायकवाड, सूर्यकांत पाटील, आकाराम गायकवाड, बळवंत गायकवाड यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं कोल्हापुरात प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित करण्यात आलंय. ग्रामीण भागासह कोल्हापुरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विविध बांधकाम प्रोजेक्ट्सची माहिती घ्यावी असं आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आलंय. देशातील सर्वात मोठी बँक असा नावलौकिक असलेल्या SBIनं कोल्हापूर जिल्ह्यातील गृहखरेदी करणाऱ्यांसाठी कोल्हापुरात प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित केलंय. हॉटेल पॅव्हिलियनमध्ये रविवारी 10 ऑक्टोबर रोजी हे प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनामध्ये कोल्हापूर आणि परिसरातील 40 नामवंत बांधकाम व्यावसायिकांचे 100हून अधिक प्रकल्पांची माहिती मिळणार आहे. प्रत्येकाच्या बजेटनुसार घरांची माहिती उपलब्ध होणार आहे. घर घेण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींना तत्काळ कर्जपुरवठा करण्याची प्रक्रिया मार्गी लावली जाणार आहे. कमीत कमी व्याजदर, प्रोसेसिंग फी, कमी कागदपत्रांची पूर्तता आणि कर्जफेडीसाठी मोठा कालावधी अशा अनेक सवलती दिल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील घर खरेदी करणाऱ्यांसाठी इच्छुक असणाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आलंय. कागल तालुक्यातील कसबा सांगगाव परिसरात रोटरी ग्रामसेवा केंद्राच्या माध्यमातून काही विधायक उपक्रम राबवण्यात येणार आहेत असं प्रतिपादन उद्योजक संभाजी कोपारे यांनी केलं. रोटरी ग्रामसेवा केंद्राच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रोटरी ग्रामसेवा केंद्राच्या माध्यमातून कसबा सांगगाव इथं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक संभाजी कोपारडे तर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष पंडित कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कसबा सांगगाव परिसरात रोटरी ग्रामसेवा केंद्राच्या वतीनं आगामी काळात विविध विधायक उपक्रम राबवले जाणार आहेत. मधुमेह आणि रक्तदाब यांसारखे आजार टाळण्यासाठी मार्गदर्शनपर शिबिरं आयोजित केली जाणार आहेत अशी माहिती उद्योजक संभाजी कोपारडे यांनी दिली. यावेळी विशाल शेटे, अभिजित भोसले, संग्राम शेवडे, चंद्रकांत आरेकर, भूषण शेडगे, दाजीबा हेगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. करवीर तालुक्यातील भामटे इथं सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आलं. डॉक्टर वैदेही देसाई यांनी रुग्णांची तपासणी करून हृदयविकार टाळण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन केलं. करवीर तालुक्यातील भामटे इथं सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सरपंच दिनकांत कांबळे आणि उपसरपंच भगवान देसाई यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं. डॉक्टर वैदेही देसाई यांनी रुग्णांची तपासणी केली. हृदयरोगासारखा गंभीर आजार टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि एकूणच दिनचर्येबद्दल डॉक्टर वैदेही देसाई यांनी मार्गदर्शन केलं. ज्येष्ठ नागरिकांनी वेळेवर वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळी इथल्या वीरेन पाटीलनं राज्यस्तरीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलंय. या कामगिरीमुळे त्याची दिल्ली इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीत गुणवत्तेचं आणि ताकदीचं टॉनिक आहे. त्यातून क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी शाहू महाराजांनी विविध खेळाडूंना आणि खेळांना राजाश्रय दिला. म्हणून कोल्हापूरच्या क्रीडा वैभवाचा लाभ घेण्यासाठी अनेक खेळाडू कोल्हापुरात येतात. खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या कुटुंबातील वैष्णवीचं रग्बी खेळातून आंतरराष्ट्रीय यश नेत्रदीपक असल्याचे गौरवोद्गार वेस्टर्न फुटबॉल समितीच्या अध्यक्षा मधुरिमा राजे यांनी काढले. करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथल्या वैष्णवी पाटील यांनी आशियाई रग्बी स्पर्धेत रौप्य पदक पटकावलंय. यानिमित्त मधुरिमा राजे छत्रपती, माजी आमदार चंद्रदीप नरके, करवीर पंचायत समितीच्या सभापती मंगल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वैष्णवीचा सत्कार करण्यात आला.
पाडळी खुर्द गावानं कुस्ती, फुटबॉल, नेमबाजी अशा क्रीडा प्रकारात वेगळा ठसा उमटवल्याचं गौरवोद्गार मधुरिमा राजा यांनी काढले. माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती रसिका पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, राजेंद्र सूर्यवंशी, क्रीडा अधिकारी बालाजी बलकवडे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी सरपंच तानाजी पालकर, उपसरपंच सुवर्ण पाटील, कुंभीचे संचालक आनंदराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथेच संपलं. नमस्कार.